आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चाचं आयोजन. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन 24 ऑगस्टला सोलापूरच्या दौऱ्यावर. आणि ड्रोन सर्वेक्षणाला पंढरपूरकरांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. आता घडामोडी विस्तारानं. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाची काल बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 27 ऑगस्टला आंतरवलीहून कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार असून एक घर एक गाडी या संकल्पनेतून मोर्चाला येण्याचं आवाहन त्यांनी समाजाला केलं आहे. या आरक्षणासाठी सरकारनं 27 ऑगस्टपूर्वी निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे 24 ऑगस्टला सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. सोलापुरात 22 ते 24 ऑगस्टपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शाखा सचिवांचं शिबिर भरवण्यात आलं असून त्याचा समारोप विजयन यांच्या उपस्थितीत होईल असं माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितलं. काल दत्तनगर येथील माकपच्या कार्यालयात पक्षाची सर्वसाधारण सभा झाली. शहरातील गृहप्रकल्पाच्या मॉडेलचा मागोवा विजयन यांच्या उपस्थितीत घेतला जाईल असंही आडम यांनी सांगितलं. राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृह उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. राज्यात 1200 कोटींच्या निधीतून 120 ठिकाणी ही वसतिगृह उभारली जाणार असून त्यातून 25,000 विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहे असं सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी सांगितलं. या उपक्रमाअंतर्गत मुंबईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत एकनाथ मागासवर्गीय वसतिगृहाचा उद्घाटन सोहळा सिरसाट यांच्या हस्ते पार पडला. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी ही माहिती काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारच्या योजनेतून सोलापूरला 100 ई बस मंजूर झाल्या असून त्या टप्प्याटप्प्यानं मिळतील असं त्यांनी सांगितलं. विजयपूर रस्त्यावरील अशोकनगर इथल्या जागेत नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे आला असून तो शासनाकडे पाठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयातच देशाविषयी आदर निर्माण व्हावा तसंच शिस्त लावण्यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्यात येईल असं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. या संदर्भात काल मंत्रालयात बैठक झाली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी लागणारं मनुष्यबळ, एनसीसीचा विस्तार आणि प्रशिक्षणाचं स्वरूप याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सोलापूर शहरात मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत 103 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. सलग 7 तास मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं शहराला झोडपून काढलं. पावसाचं पाणी सखल भागातील उपनगरांमध्ये शिरल्यानं तिथल्या नागरिकांची त्रेधा उडाली. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. ग्रामीण भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील आरळी येथील पूल वाहून गेला आहे. बार्शी तालुक्यातील धस पिंपळगावची वाहतूक ठप्प झाली होती. जवळगाव मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. सर्वदूर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. मोहोळ तालुक्यातील कामती आणि कुरुल भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन महावितरणनं कुरुल या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवलं आहे. महावितरणचे जिल्हा अधीक्षक सुनील माने यांच्या हस्ते हे ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आलं. या ट्रान्सफॉर्मरमुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा सुरळीत वीज पुरवठा करण्यास मदत होईल असं माने यांनी सांगितलं.
उत्तराखंडमधील धरारी इथं झालेल्या नैसर्गिक आपत्तीत सोलापुरातील 4 पर्यटक अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेचे शक्तीसागर डोले यांनी सांगितलं. विठ्ठल पुजारी, समर्थ दसुरे, धनराज बगले आणि मल्हारी धोटे हे 4 जण बेस कॅम्पमध्ये सुखरूप आहेत, असंही त्यांनी सांगितलं. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. झुलेबाई झुला माझा, झुलेबाई झुला, झुलेबाई झुला माझा. आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. आता होता भुईवर भेटे आभाळाला. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आहे. जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारच्या नक्षा या प्रकल्पांतर्गत पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. त्यातून प्रत्येक मिळकतीचं नकाशीकरण आणि माहिती संकलनाचं काम प्रगतीपथावर आहे. पंढरपूरच्या जनतेनं या सर्वेक्षणाला सहकार्य करावं, असं आवाहन भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांनी केलं आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनानं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगानं महापालिकेतील मतदान यंत्रांची प्राथमिक स्तरावरील तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. एकूण 1218 कंट्रोल युनिटपैकी 1123 कंट्रोल युनिट सुस्थितीत असून 87 युनिटमध्ये बिघाड असल्याचं या तपासणीत आढळून आलं आहे, असं निवडणूक विभागाचे अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे यांनी सांगितलं. हा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे. माढा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला आहे, असं या भागातील नागरिकांची तक्रार आहे. या तालुक्यातील घोटी गावात बुधवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळं पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान हा हल्ला करणारा प्राणी तरस असावा, असं वनरक्षक शुभम धायत तडक यांनी सांगितलं. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात 764 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 6,58,20,000च्या निधीचं वाटप करण्यात आल्याचं मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलं. सांगोला शहरात व्यापारी संकुल बांधण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात दगडी चौथरा आणि तटबंदी भिंत असे प्राचीन अवशेष सापडले आहेत. माळशिरस तालुक्यातील महाळुंग इथल्या ढवळे वस्ती इथं जनावरांच्या गोठ्यात विजेचा शॉक बसून रसिका रेडे आणि प्रियंका रेडे या सासू सोनेचा मृत्यू झाला. ही घटना काल सकाळी घडली. आता तापमान. सोलापूर शहरात बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 30.8, किमान 23. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चाचं आयोजन. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन 24 ऑगस्टला सोलापूरच्या दौऱ्यावर. आणि ड्रोन सर्वेक्षणाला पंढरपूरकरांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.